वॉर्ड क्रमांक 194 मधून हरलेल्या समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले। भाजपची टोळी मला पाडायचं काम करत होती, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सरवणकरांनी केलेली आहे। तर भाजपवर थेट आरोप केलेले आहेत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर सरवणकरांचे आरोप। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। खरंच तर काही पदाधिकारी खरंच शेवटपर्यंत आमच्या सोबत होते, पण एक लोकसभेपासून आपण ह्या परिसरामध्ये पॅटर्न एक बघितलं असेल, एक काहीतरी एक टोळी जी काही काम करते, लोकसभेमध्ये असून दे, विधानसभेमध्ये असून दे, तशाच प्रकारे कॉर्पोरेशनमध्ये देखील ही टोळी फक्त आम्हाला नव्हे तर ह्या कॉर्पोरेशनमध्ये एक गोष्ट कळली की भाजपच्या सीट, भाजपचे जे काही कॉर्पोरेटर आहेत यांना पाडण्यासाठी देखील तेवढ्याच प्रकारे कार्यरत होती। कुठेतरी महायुतीचे इकडे नगरसेवक किंवा जे निवडून न येण्यासाठी फुल ॲक्टिव्ह मोडमध्ये आज व्हॉट्सअपवरती यांचं काम सुरू होतं। त्यांच्याकडनं काही अशा प्रकारे मेसेज जात होते की जसं काही पक्षाचा आदेश आहे किंवा खालच्या कार्यकर्त्याला माहीत नव्हता खरंच कोणाचा आदेश आहे। आज देवेंद्र फडणवीस साहेब असून देत, आज शिंदे साहेब असून देत, अमित साटम साहेब असून देत, शेलार साहेब असून देत, या सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे ही निवडणूक लढवली, एकजुटीने लढवली। आज जी काही सीट शेअरिंग असून देत, आज सर्व उमेदवारांना पूर्ण 100% त्यांनी पाठबळ दिलं। परंतु त्यानंतर देखील इथे काही जी काही जुनी जी काही टोळी आहे ही अजूनही कार्यरत आहे।